आज सकाळी दूरदर्शनवर अतिशय धक्कादायक अशी बातमी कळाली। या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या विमानाला अपघात झाला। सुरुवातीला अपघात झाला अशी बातमी होती आणि दुर्दैवाने अतिशय धक्कादायक अशी बातमी आली। या अपघातामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या सहित 6 जणांचा मृत्यू झाला आहे। अजितदादा पवार साहेब हे राज्यामधले एक अतिशय धाडसी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारे, या राज्यामधल्या सर्व जिल्ह्यांची भौगोलिक माहिती, त्याचप्रमाणे राजकीय माहिती, राजकीय कार्यकर्ते या सर्वांची जाण असल्याचं नेतृत्व, त्यांच्या जाण्यानं या राज्याची फार मोठी हानी झालेली आहे। प्रशासनावर प्रचंड असा वचक, प्रशासनाचे बारकावे माहीत असलेले आणि अर्थखातं सांभाळत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लागावी ही भावना ठेवणार असं नेतृत्व गेलं। आज मी एवढं सांगतो की कराड उत्तरच्या विकास कामामध्ये अजितदादा पवार साहेबांचं योगदान निश्चित मोठं आहे आणि त्यामध्ये विशेषतः जे आपल्या आरफळ कॅनलला पाणी सोडण्यात आलं, तो कार्यक्रम अजितदादा पवार साहेब या राज्याचे कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्री झाल्यानंतरच त्याचा शुभारंभ 12 डिसेंबर 1999ला करण्यात आला आणि त्याच वेळी आदरणीय पी डी पाटील साहेबांनी मागणी केली की आम्हाला या योजनेच्या पूर्व बाजूला 2 योजना असाव्यात आणि त्याच्यासाठी धनगरवाडी हनुमगरवाडी योजना, या योजनेचं एकंदर सर्वेक्षण करायचं, त्याला प्रशासकीय मान्यता द्यायचं, त्याचं प्रत्यक्ष काम करायचं, वेळोवेळी आर्थिक तरतूद करण्याची भूमिका ही अजितदादा पवार साहेबांची होती आणि त्यामुळेच या योजनेच्या माध्यमातून काही ठिकाणी पाणी निश्चित आलेलं आहे, जिरा शेतकरी हा बागायत झाला आहे आणि हा दृष्टिकोन ठेवणारा, एक पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवणारा नेता आपल्यातून गेलेला आहे। मी आज या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची फार मोठी राजकीय हानी झालेली आहे, असा नेता होणे नाही। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी अजितदादा यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं। महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। कोणालाही अपेक्षित नसताना ही अशा प्रकारची अचानक घटना घडल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हुतात्म्यास चिरशांती लाभो, त्यांच्या कुटुंबाला या दुःखाच्या डोंगरण्यामधनं सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी देवो। भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आजचे सगळे कार्यक्रम हे रद्द केलेले आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना कळवलेलं आहे की महायुतीचे आपले नेते आज आपल्यांमध्ये नाही आहेत आणि त्यामुळं हे सगळे कार्यक्रम रद्द करून सगळीकडं एक शोकाकुल वातावरण असताना एक जबाबदारीची भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांनी घेण्याच्या बाबतीमधल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। निश्चित जी पोकळी महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे ती कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे। मी परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। बाबा, तुम्ही गेल्या 1.5 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम केले, काय सांगाल त्यांच्याबद्दल? अजितदादांबरोबर अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत। भारतीय जनता पार्टी म्हणून ताकदीनं ह्या मतदारसंघात काम करत असताना देखील जे काही मतदारसंघाच्या संबंधित प्रश्न असतील, जिल्ह्याच्या संबंधित किंवा राज्याच्या संबंधित प्रश्न असतील, साखर कारखानदारीशी निगडीत प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांच्या विषयी आम्ही दादांचा सल्ला घ्यायचो, दादांकडे अडीअडचणी आमच्या मांडायचो आम्ही आणि दादा देखील मला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचे, मदत करायचे। त्यामुळे मला देखील व्यक्तिगत खूप मोठं दुःख झालेलं आहे, एक मोठं नुकसान आज माझं देखील झालेलं आहे असं मला वाटतं।